श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 48वा मराठी भावार्थ. गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता. तो शूद्र होता. त्याने काया वाचा मनाने गुरुभक्ती केली. श्री गुरु रोज नित्यनियमाने संगमावर स्नानासाठी जात असत. त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे. श्री गुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येत असे आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे. तसेच दुपारी श्रीगुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे. परंतु श्रीगुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नसत. एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले, तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग. तेव्हा शूद्राने विनंती केली, माझे शेत चांगले पिकावे अशी इच्छा आहे. मी शेतात जोंधळे पेरले आहेत. तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे. आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पाहावे. तेव्हा श्रीगुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले, तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला, स्वामी, गुरुवाक्याचं मला प्रमाण आहे. दुसरा भावच माझ्या मनात नाही. तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली, मी संगमावर जात आहे. मध्यान्ही परत येईन. तोपर्यंत सर्व पीक कापून टाक. असे त्या शूद्राला सांगून श्रीगुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचन आपल्याला प्रमाण आहे. असा विचार मनात करून त्याने लगेच लोक जमविले व तो पीक कापू लागला. त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला, पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले. श्रीगुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला. त्याने श्रीगुरूंना वंदन केले व कापलेले पीक दाखविले. श्रीगुरु त्याला म्हणाले, अरे उगीच कापलेस रे, मी तुला गमतीने सांगितले. तेव्हा तो म्हणाला, स्वामी, तुमचे वाक्य मला प्रमाण, तीच मला कामधेनू. त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु म्हणाले, तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस. तुला खूपच मोठे फळ मिळेल. पर्वतेश्वराची बायको मुले शोक करू लागली. आमच्या तोंडाचा घास गेला असे म्हणत होती. शूद्र सर्वांना समजावून सांगत होता, माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनू आहे. तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका. आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे. अशा रीतीने 8 दिवस गेले. मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नासले. साऱ्या शेतातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून नाश झाला. गाव नापिकच ठरला. पण शूद्राचे पीक दसपट झाले. एकेका मुळाला 11 फाटे फुटून खूप पीक आले. एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षण चकित झाले. देशाचा दुष्काळापासून बचाव झाला. श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाची शूद्राच्या बायको मुलांना प्रचिती आली. तिने आपल्या पतीची क्षमा मागितली. नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्रीगुरु दर्शनासाठी गेले. त्यांनी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची पूजा केली. नंतर 1 महिन्याचा काळ गेल्यावर अपार पीक त्यांच्या शेतात आले. सर्व गावाचे पीक हातचे गेले तेव्हा त्यांनी आपल्या कोठारातील अर्धे पीक गावच्या अधिकाऱ्याला दिले. दृढ भक्ती असेल त्याच्या घरी दैन्य कुठले. त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील. लक्ष्मी अखंड राहील व गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन अध्याय मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आणखीन नवनवीन अध्याय मिळतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 48वा. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामधारकासी कथावर्तिले पर्यसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्रीगुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्र नामतया पर्वतेश्वर. श्रीगुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियसी आपले शेती उभा असे. श्रीगुरु ते नित्य देखुनी येई धावत शेतातुनी. साष्टांग नमन करुनी पुनर्पी जाई आपले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी येता मावती नमस्कारी परियसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे. नमन करिता शूद्रासी पुसती श्रीगुरु संतोषी. कार्य नित्य कष्टतोसी आड पडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून शेता फुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरी येतील आता आता तुझे निधर्मे जेऊ. श्रीगुरु नेले शेतापासी पाहुणे म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी विश्वास होईल बोलासा.
शूद्र विनवे स्वामी असे गुरुवाक्य कारण आम्हासी दुसरा भाव मजपासी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी परतोनी येऊ माध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगून शूद्रसे श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी असी विनवीत खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणते त्याचे पीक झाले बहु शेतासी म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करू जाण. नाना प्रकारे विनवे त्याचे द्विगुण देई गत संवत्सरासी अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवून तत्क्षणी गेला शेतात संतोषोनी कापिन म्हणे वेगसे. कापू आरंभिले पिकासी स्त्रीपुत्र वर्जिती त्यासी पाषाण घेऊन स्त्रीपुत्रांसी मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळता आली गावा भीतरी आडपडती राजद्वारी पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्व हे कापिले आमुचे जीवित व भानस गेले अनेक मासा भक्षितो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती नायक शूद्र कवने गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवीचे धान्य असे ते देईन. जरी भीतीला अधिकारी तरी देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतुके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका उभा असे मार्गी एका श्रीगुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले तू निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले तेचे काम धेनू मज. ऐसे ऐकून श्रीगुरु म्हणते निर्धार असे तुझे चित्ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगोनी श्रीगुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला. पुसावया लोक येती समस्त होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व वृद्धन करीत म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संबोखी न करी चिंता रहा सुखी. गुरु सोय नेने ती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्रगुण अधिक लाभाल तुम्ही जन. स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पे. श्री गुरुकृपा होय ज्यासी दैन्य कैचे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत ऐसे 8 दिवस प्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा शीते नासले सकळी का. पर्जन्य पडिला अकाळी का मूळ नक्षत्री पर्येसा. ग्राम राहिला पिके विना शूद्र शीत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण 1-11 फरगंडेसी. ते शूद्र स्त्री संतोषुनी सीता आली पूजा घेऊनी. अवलोकित से आपुले नयनी महानंद करीत असे. येऊनी लागे पतीची चरणी विनवे तसे कर जोडुनी. बोले मधुर करुणा वचनी क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी सेतीचे पांडवांसी पूजोनी. विचार करीती दोघे जणी श्री गुरुदर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी पूजा आली श्री गुरुसी. स्वामी पुस्तितयांसी काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा करीती शूद्र स्त्री करीतसे भक्ती स्त्री. श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सरा होनी देखा शतगुण जाहले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका अधिकारी असी बोलावून. शूद्र म्हणे अधिकारी असी पीक गेले सर्व गावासी. रीता दिसतसे कोठारासी आपण देई अर्ध वाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियसी. धान्य जाहले बहुअसी शताधिक गुण देख. देईन अर्ध भाग मी संतोषी संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयसी धर्महानी केवी करू. गुरुकृपा असता तुझवरी पीक जाहले बहुता परी. नेऊनी आपुले घरी राज्य करी म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा विप्रांसी वाटे धान्य अनेका. घेऊनी गेला सकळी का राजवाटा देऊनी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानम नाम 48 अध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.